तेवढीच असणार आणि क्वालिटी पण तेवढीच असणार. एकतीस डिसेंबरची पार्टीचं नियोजन पोरांनी केलंय. मला बोलवलंय जेवायला. आलोय वस्तीवर आणि कसं लावलंय नियोजन बघा. मस्तपैकी पातेलं धडाधड पेटलंय. वाटतंय 1.5 किलो तरी असेल, 1.5-2 किलोचं पातेलं. टॉपचा विषय केलाय पोरांनी. रमडा विषय. आ रमडा विषय. एक नंबर रस्सा केलाय. आणि पैलवान शुभम पाटील न कसला मस्त रस्सा केलाय बघा. आज एक ढवारा मटण या खायला सगळी खायला या. शुभमचं तोंड दाखवू का? अरे यार, पैलवान शुभम कसं पैलवान, हा कसं. कोल्हापूरला होतस शुभम तू? हा कुठे होतस आणि मटण कुठे शिकलेस? मटण तालमीतच की. तालमीत वे आल्या तालमीत सांग की काहीतरी कसं करायचं. तालमीत आम्ही तुपातलं करायचो. तुपातलं? अरे बापरे. आज कशातलं गेलं? आज आता आपलं जरा बजेट आपलं कमी असल्यामुळे जरा आपण तेलातलंच केलं. ओके. आणि पगार नाही होत ना 2-3 तारखेला. आणि इकडे किंग मेकर बघा. Oh my God. केतन पाटील आहे का नाही. 31 डिसेंबरची पार्टी 2025ला राम आणि 2026 मध्ये आपलं स्वागत सगळ्यांचं. आणि 12 वाजायला आलेत आणि झणझणीत पार्टी. काय केतन? आणि कुठे गेले बाकीचे? डबा नाही गेले. अरे गाडी तर कोणाची? डबा नाही गेलाय. कोण? डिगू कोण हो? डिगू हा श्रीराज मल्टीपर्पज हॉलचे मालक. अरे केवढी मोठी गाडी म्हणायची. बिबट्या एवढी. येते म्हणून गाडी लावली. आपल्या भाकऱ्या आणि पिशव्या घेऊन आलेत सगळी. गणानं पिशव्या आणल्या बघा. हा, गणानं भाकरी पण आणल्या. तुझे कुठे आहे रे सांग की? आणि इकडं काय महामोठी चर्चा चालू आहे. YS काय हा आकडे लावतात काय? 10-20 तेवढीच असणार आणि क्वालिटी पण तेवढीच असणार. विषय आहे का? कॉम्प्रोमाइज नाही. नाही कॉम्प्रोमाइज नाही. कसं आहे 31 डिसेंबरला अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आमच्याकडे पण. काय पण म्हणा, पोराने आज मला जेवाय बोलवलंय. 1 नंबर जेवण असणार आहे. आज 31 डिसेंबर जेवण. काय शुभम? होय. भारी केलं का? जा घालू का? खाऊन बघा नसतं. एक नंबर. 1 नंबर लगा. चिजन असेल का? तुझं झालंय गारठा पण आता सर्दी बिर्दी काय राहत नाही बा. सगळं जातंय निघून. बरोबर आहे. तर आज शुभम पाटील आणि केतन पाटील यांनी आम्हाला वस्तीवर जेवाय बोलवलंय. आता ते म्हटलं काय पार्टी बिर्टी आहे का ना 31 डिसेंबरची. तरी म्हणजे आज ढवारा खायला ये वस्तीवर. आज वस्तीवर आलोय आणि बाकीची 2-4 जण गेली ती डबा आणायला. हे असं काय महिन्यातनं 2-4 वेळा तर होतंय पोरांचं. आज गावाला आलो तो पुण्यावनं. पोरांनी बोलवलं आणि यायलाच लागतंय ना. हा विषय आहे का? काय म्हणतो शुभम? पप्पू दादा नसलं की आम्हाला सुद्धा होत नाही. आणि पप्पू दादा असलं की जरा नेट लागतंय आम्हाला पार्टी करायला. त्यामुळे काय पप्पू दादा तुम्ही सारखे येत जावा. आठवड्यात नाही एकदा तरी येत जावा. अरे अवश्य आठवड्यात 2दा येऊ का? या की मटण असलं खायला तुम्हाला पुण्याकडे नाही भेटणार. असली वस्ती वगैरे ही बघा की इथे. 1 नंबर. आणि काय म्हणे इकडं बिबट्या आहे म्हणे इकडं. हो, बिबट्याकडे बघत आपल्याला खायचं आहे. आणि मग अशी बिबट्या इथनच गेला काय? मग अशी इथनं बिबट्या गेला आम्ही येताना. कुठनं? या ठिकाणी इथनं रस्त्यापासून इकडे गेला बिबट्या. अरे बापरे, डेंजरच आहे की राव इकडं. हा म्हणूनच शहरात अशी मज्जा आहे का? अजिबात नाही. हा. असं आहे. काय बी म्हणा, आपला भाऊ PhD झालाय बरं काय. आणि ह्याच्या हाताला चव 1 नंबर आहे. आता म्हणाला का कोण PhD डॉक्टर आपला इथं मटण शिजवतोय? अजिबात नाही. हा कसं आहे गावाकडचं. हा गणेश
संस्कार संस्कार किती तुझ्या संस्कार आहेत आम्हा व्हिडिओ बघा हा संस्कार व संस्कार आणि सोनाचा कांदा चिरतोय बघा या कांदा खायला या क्वांटिटी कशी आहे क्वांटिटी म्हणायची का काय ही अजून आहे बरं का यात हा, रस्सा अजून दडून बसतील पीस काय घावणार बघूनच तोंडाला पाणी सुटलं बरं का शुभम अजून जरा आहे पोट भरून पाण्यानंच केतन अरे काय दोन डबे मोकळं कशाला हा? म्हणजे दोन एक डबा रस्ता मिळणार आहे तुला एकाच रस्ता काय पांढरा तांबडा एकाच रस्ता आणि एकाच मटण ओके ओके संस्कार काय 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 आणलंयस काय काय आणलंयस ती हा? डाएट वर आहे, हो तो. काकडी कांदा भात झूम कर झूम भाकरी अरे बाप रे सुका वाटीला येते आणि काय पुरणाच्या पोळ्या पण आणल्यास काय त्या नाही जरा खाऊन झालंय आता घरी निघालो घराला सूर विजवायला लागलाय हे बघा सगळ्या विटा काढून टाकल्या चुलीच्या मस्तपैकी केतन पाणी वतलं धुळला धुळला का काय मस्त वाटलं पार्टी करून असला धोरत्यो आता संस्कार भांडी घासायला लागलाय हे बघा छान भांडी घासतोय संस्कारवर चांगले संस्कार आहेत मस्त भांडी घासतो बघा गणेशनं पातेलं आणलं होतं आता पातेलं न्यायच्या आधी कोणीतरी एकानं पातेलं घासलं पाहिजे प्रत्येक पार्टीला आळीपाळीनं लाजला बघा लाजला